नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. तसंच आज सुद्धा हा खूप सुंदर विषय आहे आणि नवीनच विषय आहे. आज थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की कार कुठलीही घ्यावी. एक मध्यम वर्ग, एक स्वस्तात किंवा मध्यम आणि ॲव्हरेज देणारी गाडी ही नेहमीच पाहत असतो. त्याच्यामुळे आज आपण खरं तर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की कार कुठली वापरावी. तर मित्रांनो, आज मार्केटमध्ये डिझेल, पेट्रोल आणि इलेक्ट्रिक गाडी आणि सीएनजी गाडी या 4 गाड्या मार्केटमध्ये आज आहेत. तर सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये बरीच लोक काय करतात की इलेक्ट्रिक गाडी घ्यायचं पाहतात. तर इलेक्ट्रिक गाडीचं काय आहे की इलेक्ट्रिक गाडीची समजा जर 10 लाख किंमत आहे, तर ती जर 10 वर्षाने, 12 वर्षाने, 15 वर्षाच्या आसपास जर विकायला काढली तर तिची किंमत 0 येते. तिचा रंग डल झालेला असतो आणि तिचं जे सिस्टम असते, बॅटरीचं जे युनिट असतं, पूर्ण जो डिव्हाइस असतो, त्या डिव्हाइसला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये खर्च येतो आणि एवढा खर्च करून हाताला काहीच लागत नाही. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक कारचा जरी मेंटेनन्स कमी असला इंजिनचा, तरी तिचे बाकी टायरचा मेंटेनन्स आहेच, बाकी ऑइलचा मेंटेनन्स आहेच, बाकी कुशन फाटणारच आहे, तारशे फुटणार आहे, काचांना काही नुकसान होणार आहे, आतल्या म्हणजे बरीच कामं असतात त्याची. त्याच्यानंतर काही शॉकर्सची कामं असतील, बरीच ही कामं त्याची निघलेलीच असतात. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक बाईक ही फक्त जरी ॲव्हरेज तुमच्या इंजिनला खर्च नसेल जास्त, तरी सुद्धा ती ॲव्हरेज तुम्ही ज्यावेळी तिला विकायला काढता त्यावेळेस त्याची किंमत मात्र ही भंगारात विकण्या इतकीच होते. फुकट सुद्धा तिला कोणी घेत नाही. तेच जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत पाहिलं, सीएनजीचं तर बोलूच आपण डिटेल, सीएनजी मध्ये काय कशा पद्धतीने असतं ते. तर पेट्रोल आणि डिझेल या कार 10 वर्षांनी जर विकायला काढल्या, समजा 10 लाखाची जरी गाडी असेल, त्याच्या रिसेलला 4-5 लाख रुपयाच्या आसपास किंमत येते. डिझेल असो, डिझेलला थोडीफार इकडे तिकडे होते 19-20, पण या दोन्ही गाड्यांना किंमत चांगली येते, कारण यांची रिसेल प्राइस व्हॅल्यू चांगली आहे आणि ह्या गाड्या व्यवस्थित राहतात आणि यांचा एवढा काही खर्च नसतो. इंजिनचं जरी काम आलं तरी एवढा काही खर्च नसतो, पण शक्यतो इंजिनचं हे कमर्शियल गाड्यांचं काम निघतं. प्रायव्हेट जर कोणी गाडी वापरत असेल तर त्यांचं एवढं रनिंग होत नाही. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक गाडीपेक्षा तुमची पेट्रोल गाडी आणि डिझेलपेक्षा ऑन एन ॲव्हरेज पेट्रोल गाडी ही कधीही परवडते. आता त्याच्यानंतर आपण थोडक्यात सीएनजीचं पण पाहू. सीएनजीचं काय मार्केटमध्ये आहे. तर सीएनजीचं काय होतं की बऱ्याच वेळा आपण सीएनजी वरती गाडी चालवत असतात लोक. त्याच्यामुळं पेट्रोल जे आतमध्ये E20चं पेट्रोल असतं, म्हणजे इथेनॉल मिक्स असतं त्याच्यामध्ये 20%. तर साधारणतः तुम्ही जर वर्षभर जर ते पेट्रोल वापरलं नाही तर त्याच्यात म्हणजे पाणी होण्याची शक्यता असते किंवा वेगळंच काहीतरी होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं तुम्ही जर ही सीएनजीची कार वापरत असाल तर ते पेट्रोल तुम्हाला वारंवार वापरावं लागतंय सारखंच, आणि ते वापरणं गरजेचं असतं, अन्यथा गाडीचे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आपल्याला जरी वाटत असलं की सीएनजीचं ॲव्हरेज चांगलं मिळतं, पण सीएनजीचं काय होतं की तुम्ही घाट सेशनमध्ये असाल तर ॲव्हरेजला कसं होतं, त्याच्यात लोडच येऊन चालते गाडी. त्याच्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज जर गाड्यांमध्ये पाहिलं तर आपल्याला बघा, पेट्रोल सुद्धा आज ऑन एन ॲव्हरेज 100 रुपये आहे, डिझेलही 100 रुपये आहे, सीएनजी 100 रुपये आहे. तर मग जर तुम्हाला खऱ्या अर्थाने गाडी कुठली वापरायची असेल तर मी तर म्हणेल की पेट्रोल गाडी ही उत्तम गाडी आहे. पेट्रोल गाडीशिवाय कुठलीही गाडी वापरू नये, कारण पेट्रोल गाडीला सुद्धा मेंटेनन्स इलेक्ट्रिक कार सारखाच असतो, एवढा मेंटेनन्स नसतो. कारण पेट्रोल हे इंधनच क्वालिटीचं आहे आणि त्याच्यात जर तुम्ही हे टर्बो तुम्ही त्याच्यात आपलं E20 पेट्रोल टाका. कारण काय होतं, तुम्ही जरी त्याच्यात पॉवर पेट्रोल टाकत असताना पॉवर पेट्रोलचा त्याला काही फायदा होत नाही. त्याला टर्बो इंजिनच्या पुढच्या गाड्या लागतात. आता समजा आल्टो असेल, क्विड असेल, डिझायर असेल, ज्याचं टर्बो इंजिन आहे, ज्याचे साधे इंजिन आहेत, सिंगल बेल्टवर एसी चालतो
त्यांना E10 पेट्रोल टाकलं तरी चालतं, कारण आज शुद्ध पेट्रोल कुठेही मिळत नाही. जर मिळते त्याची रेंज 150 ते 60 रुपये ऑन एन ॲव्हरेज लिटर आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यात पॉवर पेट्रोल सुद्धा वापरू नका, साधंच पेट्रोल वापरा. 5 रुपयाचा फरक पडतो, त्याने मोठा फरक पडतो. त्याच्यामुळं पॉवर पेट्रोलचा यूज करू नका. इलेक्ट्रिक गाड्यांचं तर मी तुम्हाला सांगितलं, ऑन एन ॲव्हरेज त्यांचं लाईफ जर संपलं 10 वर्षानंतर ती गाडी कामातच निघते. कामात निघाल्यानंतर तुम्ही 4-5 लाख रुपये त्या युनिटला खर्च करू शकत नाही. तर पूर्ण युनिट तुम्हाला त्या ठिकाणी चेंज करावं लागतं. आणि ते काय वॉरंटीमध्ये नसतं किंवा इन्शुरन्समध्ये नसतं. इन्शुरन्समध्ये कधी येतं, तुमचा जर ऍक्सिडेंट झालेला आहे त्यावेळेस ते त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतं. पण तुम्ही जर वापरताय गाडी एकसारखी, तर त्याच्यामध्ये ते नाही. आज तुम्ही बघा, इलेक्ट्रिक गाड्या दिसण्याचं प्रमाण खूप कमी आहे, कारण लोकांना कळून चुकलेलं आहे इलेक्ट्रिक गाड्यांची सुद्धा काय त्याच्या वापरण्याच्या कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे आज मोस्टली लोक डिझेलपेक्षा आणि सीएनजी पेक्षा पेट्रोलच्या गाड्या वापरणं हे योग्य मानतात. कारण पेट्रोलला उत्तम असं ॲव्हरेजही मिळतं, उत्तम असं म्हणजे मेंटेनन्स पण कमी येतो आणि कम्फर्ट राहते गाडी. घाट सेशनला सुद्धा कम्फर्ट राहते, म्हणजे घोड्यासारखीच पळते गाडी. त्याच्यामुळं डिझेल आणि सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारच्या तर समस्या तुम्हाला माहिती आहे की आज जर तिला रिचार्ज करायचं म्हटलं तर तिथून प्रॉब्लेम चालू आहेत. पण पेट्रोल कसं आहे, तुम्हाला जागोजागी 5-6 किलोमीटरवरती पंप दिसतील, 10 किलोमीटरवरती पेट्रोल पंप दिसतील. त्याच्यामुळे ऑन एन ॲव्हरेज पेट्रोल गाडी ही वापरणं तुम्हाला अतिशय फायदेशी पडते. त्याच्यामुळं सर्वांनी, ज्यांना म्हणजे शक्य आहे की ज्यांचं कधीतरी रनिंग आहे, त्यांनी तर 100% पेट्रोल गाडीच वापरावी. ज्यांचं डेली रनिंग आहे त्यांनी गॅसची वापरली तर त्यांना ॲव्हरेज चांगलं मिळतं. परंतु प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला सांगितलं, घाट सेशन. म्हणजे कोकणाकडे जात असाल तुम्ही किंवा गोव्याकडे जात असताल, आंबोली घाट असेल, मुंबईचा घाट असेल, किंवा गाडी जास्त पळालेली आहे आणि त्याच्यात घाट सेशन असेल, तर खूप एसी आणि घाट सेशन दोन्ही उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम करते ही गाडी. त्याच्यामुळं पेट्रोल गाडी ही वापरण्यास अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळं आज जो मी आपण हा विषय घेतला आज कारचा, मध्यम वर्ग असेल, आपली युट्यूबर फॅमिली असेल, यांना कसा वाटला हा कमेंट मध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर 100% आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.